नमस्कार, स्वादांची महफिल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. नागपंचमी जवळ आली आहे, तर त्या निमित्ताने पुरणाचे दिंडे कसे बनवायचे ते आपण पाहणार आहोत. चला सुरुवात करूया. पुरणासाठी इथे आपण पाव किलो चणा डाळ घेतलेली आहे. ती 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. डाळीत 2 ग्लास पाणी घालून कुकरमध्ये ती 3 शिट्ट्या होईस्तोवर म्हणजे मऊ शिजेपर्यंत शिजवून घेऊया. डाळ शिजेपर्यंत आपण कणिक भिजवून घेणार आहोत. त्यासाठी मी 1 चमचा तेल गरम करायला ठेवले आहे. 1 कप कणिक, त्यामध्ये 1 चिमूटभर मीठ टाकून ते मिक्स करून घेत आहोत आणि हे गरम केलेलं तेल घालून कणकेला चोळून घेऊया. आता लागेल तसे पाणी घालून आपण पुरीला मळतो तशी घट्टसर कणिक मळून घेऊया. या कणकेला तेल लावून आपलं पुरण बनेस्तोवर ही कणिक चांगली मुरत ठेवूया. ही कणिक भिजवायला मला पाव कपापेक्षा थोडंसं जास्त पाणी लागलेलं आहे. कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण तो गार होऊ देऊया. कुकर गार झाला की डाळीतले जास्तीचे पाणी निघावे म्हणून आपण ती चाळणीत उपसून घेत आहोत. हे पहा, डाळ किती मस्त मऊ शिजलेली आहे. पाव किलो डाळीला आपण पाव किलो गूळ घेतलेला आहे. हे पहा, हा कट एवढा निघालेला आहे, तो आपण आमटीसाठी ठेवून देत आहोत. आता शिजलेली डाळ व गूळ आपण एका जाड बुडाच्या कढईमध्ये 12 ते 15 मिनटं मध्यम आचेवर शिजवून घेत आहोत. शिजलेल्या डाळीत कालथा व्यवस्थित उभा राहिला म्हणजे पुरण शिजले असे समजावे. अजून आपले पुरण झालेले नाही आहे, अजून थोडा वेळ शिजवूया. आता आपले पुरण तयार आहे. ते गरम असतानाच आपण पुरण यंत्रातनं ते बारीक करून घेऊया. पुरणात घालण्यासाठी जायफळ, वेलची, खसखस व ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. त्याची आपण पूड करून घेणार आहोत. आता ही पूड आपण पुरणात घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि दिंडे बनवण्यासाठी आपण पुरणाचे अशा पद्धतीने मुटकुळे बनवून घेऊया. दिंडे वाफवण्यासाठी आपण चाळणीवर केळीचं पान ठेवून त्यावर ठेवून वाफवू शकतो किंवा ते न मिळाल्यास चाळणीलाच तेल लावून दिंडे त्यावर वाफवत ठेवायला हवे. आपण मोठी पुरी बनवतो त्या आकाराचा गोळा मी इथे घेतलेला आहे आणि तेल लावून त्याची पातळसर अशी पोळी आपण लाटून घेत आहोत. यामध्ये आता हा पुरणाचा गोळा व्यवस्थित चपटा करून पसरवून ठेवून घेऊया आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चारी बाजूने त्याला कणकेच्या पोळीने कवर करून घेऊया. याच पद्धतीने आपण उरलेले दिंडेही बनवून घेऊया. एकीकडे आपण पाणी गरम करायला ठेवलेले होते, त्यावर ही चाळणी ठेवून ती झाकून 15 मिनटं हे दिंडे आपण वाफवून घेणार आहोत मध्यम आचेवर. हे पहा, हाताला दिंडे अजिबात चिकट लागत नाही आहेत, म्हणजे ते व्यवस्थित शिजलेले आहेत. आता हे गार झाल्यावर आपण ते काढून घेणार आहोत. आपले मऊ लुसलुशीत दिंडे आपण साजूक तुपाबरोबर सर्व करून घेतलेले आहेत. तुम्ही या नागपंचमीला नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी स्वादांची महफिल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय.